आज आपण इथे दोन प्रकारचे सँडविच तयार करून घेतलेले आहे. ब्रेड बटाटा चीज सँडविच. तर बघा इथे हे गोल कट करून पण आपण सँडविच बनवून घेतलेले ब्रेडचे. त्याच्यानंतर इथे चौकणी पण सँडविच तयार करून घेतलेले आहे. तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. इथे तेलाचा वापर नाहीये, फक्त ह्या रेसिपीसाठी मी थोडं 4-5 थेंब असं मी तूप वापरलेले आहे. कुठं तेलाचा वापर नाहीये. सगळ्यांना खाण्यासाठी हे आरोग्यदायी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पावसाळ्याचे दिवस चालू आहे, वेगवेगळ्या खाण्याची इच्छा होती. मग कुरकुरीत अशी रेसिपी नक्कीच तुम्ही बनवून बघा. रेसिपी सेव्ह करून ठेवा, तर नंतर तुम्हाला ती बघून बनवता येईल. मधल्या वेळात भूक लागल्यावर खाण्यासाठी खूप छान व टेस्टी अशी रेसिपी आज आपण बनवून घेतलेली. तर त्याच्यासाठी आता इथे 4 बटाटे उकडून घेतले, हिरवी मिरची, लसूण हे दगडी खलबत्त्यात फुटून घेतले. थोडं तेल टाकून घेतलं, एक वगळी, त्याच्यात थोडी अर्धा चम्मच एवढी मोहरी, 1 चम्मच एवढे जिरे, 1 चिमूट एवढं हिंग, हिरवी मिरची, लसूण बारीक करून घेतलेलं, बटाटा बारीक करून तो टाकून घ्या. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, फक्त मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आपली इथे बटाट्याची चटणी तयार झाली. इथे बटाट्याची चटणी ही तयार करून घेतली. ब्रेड घेतले इथं, एक एक ब्रेड असं कट करून घेते. आपल्याला पाहिजे त्या आकाराचे छोटे मोठे असे ब्रेड मी गोल कट करून घेते. इथे आता 6 ब्रेड घेतले होते, 6 असे गोल मी कट करून घेते. बघा इथे ब्रेडचे आपण स्लाइस असे गोल कट करून घेतले ना, त्याच्यावरती आता टोमॅटो केचप लावून घेते थोडंसं. इथे तुम्ही ग्रीन चटणी पण लावू शकता. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण याची ग्रीन चटणी बनवून ते पण खूप छान लागतं. आता त्याच्यावर बटाट्याची चटणी लावून घेऊ. तर त्याच्यावरती आपण चीज स्लाइसचे असे छोटे तुकडे करून घेतले, ते ठेवून घेऊ. परत किसलेलं चीज आहे ते पण टाकून घेऊ थोडं. करून जे आपल्याला ठेवायचे त्याला पण आपण थोडंसं असं टोमॅटो केचप लावून घेऊ. आता ते पण आपण ठेवलंय वर. आता इथे थोडंसं मी साजूक तूप लावून घेते, त्याच्यावरती ठेवलंय आपण. तुम्ही हे तव्यावर पण करू शकता किंवा कढईमध्ये पण करू शकता. पण मी इथे सँडविच बनवताना ते टोस्टर घेतले, त्याच्यावरती आपल्याला फक्त 2 मिनिटं दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं. मस्त झालंय बघा, आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं ते भाजून घेतलंय. छान मस्त आपले इथे बनवून झाले. आता त्याला आपण थोडीशी शेव लावून घेऊ.
तर वरून इथे थोडंसं टोमॅटो केचप टाकते. सुंदर अशी आपली बटाटा सँडविच तयार झाला आहे बघा. ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा ब्रेड पासून अजून परत आपण दुसरी रेसिपी बनवत आहोत. आता इथे ब्रेड कट नाही करायचा, डायरेक्ट ब्रेडचे स्लाइस घेतले मी मोठे बघा. थोडं थोडं आपण टोमॅटो केचप हे लावून घेतलेले. त्याच्यावरती थोडीशी नॉर्मल अशी शेव टाकून घेऊ. खाताना खूप छान चव येते, कुरकुरीत लागतं एकदम. त्याच्यावरती बटाट्याची चटणी. चव बाजूने असं व्यवस्थित पसरून घ्यायची. त्याच्यावरती आपण चीज स्लाइस ठेवून घेऊ. छोटे छोटे तुकडे करून घेतले मी. आता त्याच्यावर टाकते थोडीशी शेव. पुन्हा बारीक करून घेतलेले चीज. आता वरून परत दुसरं ब्रेड आपण त्याच्यावर ठेवलंय. आम्ही सँडविच बनवतो ना, त्या टोस्टरमध्ये ठेवलं. पुन्हा पॅक करते. 2 मिनिटासाठी आपल्याला दोन्ही बाजू व्यवस्थित शेकून घ्यायचे. 2 मिनिटं झाले. मस्तच बघा इथे तयार झाले. मग छान मस्त इथे ब्रेड सँडविच तयार झालेलं आहे. आपण ते आता कट करून घेऊ. छान मस्त आपलं हे ब्रेड सँडविच तयार झालेले. चीज सँडविच आपल्या इथे तयार झालेले. ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण इथे 2 प्रकारचे सँडविच तयार करून घेतलेले आहे. ब्रेड बटाटा चीज सँडविच. तर बघा इथे हे गोल कट करून पण आपण सँडविच बनवून घेतलेले ब्रेडचे. त्याच्यानंतर इथे चौकोनी पण सँडविच तयार करून घेतलेले आहे. तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. इथे तेलाचा वापर नाहीये. फक्त ह्या रेसिपीसाठी मी थोडं 4-5 थेंब असं मी तूप वापरलेले. कुठं तेलाचा वापर नाहीये. सगळ्यांना खाण्यासाठी हे आरोग्यदायी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पावसाळ्याचे दिवस चालू आहे. वेगवेगळ्या खाण्याची इच्छा होती. मग कुरकुरीत अशी रेसिपी नक्कीच तुम्ही बनवून बघा. रेसिपी सेव्ह करून ठेवा, तर नंतर तुम्हाला ती बघून बनवता येईल. मधल्या वेळात भूक लागल्यावर खाण्यासाठी खूप छान व टेस्टी अशी रेसिपी आज आपण बनवून घेतलेली.